नमस्कार बालमित्रांनो, मास्तरांची शाळामध्ये तुमचे स्वागत आहे. गणित विषयात अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते. ती म्हणजे अपूर्णांकांची, म्हणजेच फ्रॅक्शन्सची. आज आपण अतिशय सोप्या भाषेत अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत. सर्वात आधी दोन महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. अपूर्णांकाच्या वरच्या अंकाला आपण नमरेटर म्हणजेच अंश म्हणतो आणि खालच्या अंकाला डिनॉमिनेटर म्हणजेच छेद म्हणतो. बेरीज वजाबाकी शिकण्याआधी एक महत्त्वाची टीप. अनेक मुलं एक मोठी चूक करतात. उदाहरणार्थ 1/2 अधिक 1/2 करताना ते वरच्या अंकांची बेरीज करतात आणि खालच्या छेदांची सुद्धा बेरीज करून उत्तर 2/4 लिहितात. मित्रांनो, ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. लक्षात ठेवा, डिनॉमिनेटर म्हणजेच छेद कधीही मिळवायचे किंवा वजा करायचे नसतात. चला तर मग आता योग्य पद्धत शिकूया. पहिली पद्धत, समान डिनॉमिनेटर असताना. जर दोन अपूर्णांकांचा डिनॉमिनेटर सारखा असेल तर गणित खूप सोपे असते. आधी बेरीज पाहूया. उदाहरणार्थ 2/5 अधिक 1/5. इथे छेद 5 सारखा आहे म्हणून तो तसाच ठेवा आणि फक्त नमरेटर्सची बेरीज करा. म्हणजेच 2 अधिक 1 झाले 3. उत्तर आले 3/5. आता वजाबाकी पाहूया. उदाहरणार्थ 4/7 वजा 1/7. इथेही डिनॉमिनेटर 7 सारखा आहे म्हणून तो छेदस्थानी तसाच लिहा आणि वरच्या नमरेटर्सची वजाबाकी करा. 4 मधून 1 गेला, उरले 3. म्हणजेच उत्तर आले 3/7. दुसरी पद्धत, भिन्न डिनॉमिनेटर असताना. जर छेद वेगळे असतील तर आपण त्यांची थेट बेरीज किंवा वजाबाकी करू शकत नाही. यासाठी आपण तिरकस गुणाकार करतो. बेरीज पाहूया. 1/2 अधिक 1/3. इथे छेद 2 आणि 3 आहेत. तिरकस गुणाकार केल्यास 3 एके 3 अधिक 2 एके 2 आणि खाली दोन्ही डिनॉमिनेटर्सचा गुणाकार म्हणजेच बेत्रिक 6. उत्तर आले 5/6. आता वजाबाकीचे उदाहरण पाहू. 3/4 वजा 1/2. इथेही छेद वेगळे आहेत. पुन्हा तिरकस गुणाकार करूया. 3 दुने 6 वजा 4 एके 4 आणि खाली छेदांचा गुणाकार 4 दुने 8. 6 मधून 4 गेले, उरले 2 आणि छेद 8. म्हणजेच उत्तर आले 2/8. तर मित्रांनो, अपूर्णांक आता सोपे वाटतायत ना? आजचा होमवर्क स्क्रीनवर दिला आहे. त्याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. गणिताच्या अशाच सोप्या ट्रिकसाठी मास्तरांची शाळाला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.